दारावर टॉवेल किंवा पंचा वाळत टाकलेला असतो. गोदरेजचं कपाट आणि त्याच्या आरशावर सगळीकडं टिकल्याच टिकल्या चिकटलेल्या असतात. कॅलेंडरचे फक्त 2च प्रकार पाहायला मिळतात. एक महालक्ष्मी, दुसरा कालनिर्णय. चिकन मटण फक्त रविवारी आणायचं आणि रात्री परत उरलेला फक्त रस्सा खायचा. दुधाच्या राहिलेल्या पातेल्यात राहिलेली साय चमच्यानं काढून खायची किंवा कधीकधी त्यात चहासुद्धा करायचा. उन्हाळा सुरू झाला की घरातील सगळ्यांनी गॅस वाचवण्यासाठी थंड पाण्यानं आंघोळ करायची. पूर्वी रेशनिंगचा तांदूळ मिळायचा, त्याच्या रविवारी इडल्या डोसे करायचे. घरातल्या वापरलेल्या चांगल्या कपड्यांचं गाठोडं बांधून ठेवायचं आणि बोहरीण आली की ते कपडे देऊन त्याच्यावर भांडी घ्यायची. हॉटेलमध्ये गेलं तर पदार्थाच्या किमती पाहून ते ऑर्डर करायचे. संध्याकाळचा पटकन देवाला दिवा लावून टी व्ही सुरू केला की संध्याकाळ झाली हे होम मिनिस्टरच्या शीर्षक गीतानं समजतं. त्यानंतर ब्रेकमध्ये कुकर लावणं, भाजी निवडणं, गॅस बंद करणं अशी कामं केली जातात. लाईट बिल जास्त येतं म्हणून फ्रीजचं दार जास्त वेळ उघडं ठेवायचं नाही. जुन्या पेपरचे पुस्तकांना कवर घालायचे. जुने बोर्नव्हिटाचे डबे फेकून न देता त्यामध्ये डाळी वगैरे भरून ठेवायचे. भांड्याच्या साबणाचे किंवा कपड्याच्या साबणाचे 2 तुकडे करून ते वापरायचे. सणाला कपडे घ्यायला गेलं की आधी किंमत पाहायची आणि मग वाढत्या मापाचे कपडे घ्यायचे. मोठ्या भावाचा शर्ट वापरून झाला की लहान भावाने तो वापरायचा आणि त्याचाही वापरून फाटला की त्यानं ती फरशी पुसायची आणि कधीकधी त्याचे 2 तुकडे करून सायकल पुसायला ते वापरायचं. घरातील मोठ्या भावंडांची खेळणी, दप्तर, पुस्तकं छोट्या भावंडांना वापरावी लागतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच सवयी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला मध्यमवर्गीय समजतात आणि मध्यमवर्गीय करतात.